तुम्ही कामाशी काम ठेवा ना साहेब, नसते भानगडीत कशाला पडताय? हे बिंडो, तू सांगणार आणि आम्ही विश्वास ठेवणार? आणि दिले कागदपत्र आणून तर 15 लाख देणार? ती तीड दमडीची सडक छाप बाई तिच्या तोंडी ट्रीट देते असा शब्द आला? हो. अगं हो यार, म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं. माझ्या राशीला फक्त 2च ग्रह आहेत, एक तू आणि दुसरी राधा. उजर का आपले दिगवाण्याच्या वखारीला आग लागली. चिरंजीव वैभव यास अनेक शुभाशीर्वाद. मला अचानक गावाला निघून यावं लागलं कारण कोर्टाची तारीख होती. तुझी वाट पाहत थांबले असते तर तारीख चुकली असती. अजून इकडे काही कामं आहेत, ती उरकून लवकरच परत येईन. चिठ्ठी सोबत काही फोटोज ठेवले आहेत, ते नीट बघून एखादी पसंत कर. जेवढे फोटो आहेत तेवढ्या सगळ्यांच्या आईबापांना भेटून घेते. तू मुलगी पसंत केलीस की आपण मुहूर्त काढू. तुझं जर लवकर लग्न झालं नाही तर गावाकडची सगळी जमीन तुझा काका हडप करेल. तुला असं वाटत असेल की लग्न आणि जमिनीचा काय संबंध, तर त्याचं असं आहे की लग्न झाल्यावर सासरवाडीचं पाठबळ मिळतं. तुझा सासरा खमक्या असेल ना तर तुझा काका आपलं काही बी वाकडं करू शकणार नाही. तुला दिलेल्या फोटोतल्या मुलींचे सगळे बाप श्रीमंत आहेत. तब्येतीची काळजी घे आणि आरतीकडे जाऊ नकोस. तुझी आई कमल. अरे भिसे, ये 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 काय किती दिवसांनी भेटतोय सारे. कसा आहेस? आज एवढं अगदी हात पसरून स्वागत चाललंय माझं. तब्येत बरी आहे ना तुझी? बघू. भिस्या, जास्त आगाऊपणा करू नकोस. लहानपणचा आठवतोय ना? सकाळचा नाश्ता करायला येतो असं म्हणायचास आणि दुपारचं चांगलं हादडून जायचास. विसरलास काय? आज जरा गोड बोललो तुझ्याशी तर लगेच त्रास झाला तुला? नाही, मला अजिबात त्रास होत नाहीये, पण तुला नेमका कसला त्रास होतोय हे मात्र मला पक्क ठाऊक आहे. हे बघ विशू, आजकाल फॅमिली डॉक्टर ही संकल्पना जरी मागे पडत असली ना तरी सुद्धा तुझ्या दुर्दैवाने मी तुझा फॅमिली डॉक्टर आहे. आणि विशू, आज तू मला तातडीने हे जे काही बोलवलेस ना ते डॉक्टर भिसे म्हणून बोलवलेस, मित्र म्हणून नक्की नाही. एक मिनिट, कारण आपली मैत्री संपली अशी गर्जना तू केलीये. रागाच्या भरात का होईना बोललास तसं तू, आठवतंय? झालं बोलून. लेट मी करेक्ट. झालं टोचून बोलून. बोल, काय होतंय तुला? हे पहा, तुझा आजार जर का शारीरिक असेल तर त्याच्यावर मी औषधोपचार अवश्य करीन, कारण माझा तो पेशा आहे, तशी शपथ घेतलीये मी. पण जर का तुझा आजार मानसिक असेल तर मग मात्र वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो, तिथे तुझे उपचार होतील, असंच ना? हे बघ विषय, तुला पटो नाही तर नाही पटो, पण मी तुला इथे आज बोलवलंय ते
माझा बालपणीचा मित्र या नात्यानं मला तुझी मदत हवी आहे. ओका ओका मनातली मळमळ ओका. हो आय एम सॉरी, लेट मी करेक्ट. आधी तुझ्या डोक्यात ऍसिड तयार होतं, मग ते सगळ्या शरीरभर पसरतं पित्तासारखं. बोल बोल, तू काहीही बोल आज, पण भिसे आज मी तुझ्याशी भांडणार नाही. बोल, काय काम आहे माझ्याकडे? आरतीची सही आणायची. इतकं साधं सरळ सिंपल काम आहे रे. हे बघ, तू जा तिच्याकडे आणि तिची सही आण. तुझं ऐकेल ती. बहिणींना पाठवलंस? आईचं ऐकेल ती? मुळात आईच ऐकायला तयार नाही, तर ती कुठून ऐकणार? माझं म्हणणं ऐकेल असं वाटतं तुला? इतके प्रश्न विचारतोयस, पण आधी तुला हे मान्य आहे का? तू जाऊन भेटलंस तिला? तू स्वतः आरतीला जाऊन भेटलास का? सगळे प्रयत्न करून झाले, शेवटी तुला सांगतोय. अरे निदान तू तरी. तिचं म्हणणं काय आहे हे बघ, तिला ती जागा का हवी आहे? हे बघ, तू ना काहीतरी लपवतोयस. आरती तुझ्यासारखी हट्टी मुलगी नाहीये. हे बघ, आता तू म्हणतोयस म्हणून मी जाऊन तिला भेटेन. तिचं म्हणणं काय ते ऐकून घे. नको. आता तिचं म्हणणं ऐकल्यावर तुला ते पटायचं. म्हणजे ह्याचा अर्थ तिचं म्हणणं तुलाही पटतंय. पण ते पटतं हे कबूल करायची तुला लाज वाटते. त्यात आपला कुठेतरी पराभव होतोय, हरल्याची भावना तुझ्या मनात आहे. सुधर, आता तरी सुधर स्वतःला. झालं सगळं उपभोगून तुझं. मुलगी सोडून गेली, मुलगा सून सोडून गेली. असाच वागत राहिलास तर एक दिवशी वहिनी सुद्धा हे घर सोडून जाईल. काय आहे ना त्याच वाटेवर? पण नाही ती साध्वी हे घर सोडून जाणार नाही. म्हणजे मनाने जरी इथे राहिली नाही ना, तरी सुद्धा केवळ शरीराने राहील तुझी सेवा करण्यासाठी. एक गोष्ट सांगतोय, नीट लक्षात ठेव. वहिनी या घराची लक्ष्मी आहे. जर का ती हे घर सोडून गेली तर तू संपलास, आयुष्यातून उठलास. लक्षात ठेव. गुड बाय. गुड डे. हॅलो, आरती बोलतेय. थोडासा वेळ आहे बोलायला? आरती, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये बोलायला, असं मी म्हणेन का? बोल, काय झालं? अरे मला ना शारदाम्माबद्दल बोलायचं होतं. तिने आता एक नवीन स्टोरी सुरू केली आहे. हो, ऐकलंय मी ते. काहीतरी मॉडर्न कपड्यामध्ये दिसली तुझ्या भावाला वगैरे, तेच ना? अरे ते जुनं झालं, आता नवीनच प्रकरण सुरू केलंय तिने. अरे डॅडींनी रणजितच्या नावावर 15 कोटींची इन्व्हेस्टमेंट केली आणि याचे पेपर्स तिच्याकडे आहेत. जर रणजितने तिला 15 लाख दिले
तर हे पेपर्स ती रणजितला आणून देणार आहे. आरती, तुझ्या डोक्याला ताप कमी आहे का म्हणून अजून कटकटी ओढावून घेतेस? एक तर तुझ्यावर अरुणच्या घरच्यांची जबाबदारी आहे. तुला अरुणच्या आईबाबांची काळजी घ्यायची आहे, त्याच्या बहिणींची काळजी घ्यायची आहे, त्याच्या भावाकडे बघायचंय. त्यात तुझ्या बाबांचं हे सयांचं नवीन लफडं. त्यात तुला आता बाळ होणार आहे, तुला तुझ्या तब्येतीकडे बघायचंय. कशाला या सगळ्या गोष्टी करतेस मग आता? अरे वैभव, माझा सख्खा भाऊ संकटात आहे. माझ्या डोळ्यात देखत त्याला कोणीतरी लुबाडतंय आणि मी गप्प बसू? त्याचं उत्तर हो असं आहे. कारण या सगळ्या गोष्टींकडे माझं बारकाईने लक्ष आहे. आणि तुझ्या भावाला कोणी असं लुबाडणार नाहीये. काय मोगलाई आहे का? हे बघ, आम्ही तिघही एकमेकांच्या संपर्कात आहोत. तू नको काळजी करूस. लवकरच हे सगळं कोण करतंय ते आपल्याला कळेल. आरती, मी स्वतः या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देतोय. त्यामुळे पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण आहे आपल्याला लवकरच कळेल. वैभव, आम्ही आमची काळजी घ्यायला समर्थ आहोत. आणि उद्या काही कारणास्तव आमच्या आयुष्यात प्रॉब्लेम निर्माण झाला तर आम्ही तुमच्याचकडे येणार ना, दुसरीकडे कुठे जाणार? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आमच्या भावाच्या केसची प्रगती आम्हाला सुद्धा कळवत जा. एनिवेज, ठेवते. बाय बाय. आज भानूने दिग्याची वखार जाळली, उद्या दिग्यालाही जाळायला कमी करणार नाही तो. लहानपणापासून भानूना वाईट संगतीत वाढलेला आहे. जुगार म्हणू नका, बाया म्हणू नका, काय केलं नाही त्याने. हो, दिगू अण्णा तर बरे आहेत ना? आता बरं आहे. त्या भानूला खूप शिव्या घातल्या त्या दिग्याने, त्याचा बीपी वाढला. डॉक्टर म्हणाले उद्या डिस्चार्ज देतो म्हणून. मी त्या भानूला जाऊन जाब विचारला की तू या थराला का गेलास म्हणून. तर मला म्हणतो कसा, माझा ह्याच्याशी काही संबंध नाही म्हणून. लबाड कुठला? अहो, राधा सांगत होती त्याच्याबरोबर शहरातून कोणीतरी माणूस आलाय आणि त्याच्याबरोबर सतत फिरत असतो. भानुदा त्या माणसाला घेऊन गौरीकडे आला होता भूमिपूजनाचा मुहूर्त काढायला. कसला तरी कारखाना काढणार आहेत गावाबाहेर. मी सांगतो गौरीला सांभाळून राहा म्हणून. म्हणजे भानू हा असा, तर त्याच्याबरोबर जो माणूस फिरत असेल तो कसा असेल? मी मुद्दाम तुला भेटायला आलोय आज. तू आई होणार आहेस हे मला कळलं. ही बातमी मला तिसऱ्याकडून कळली आणि ते मला अजिबात आवडलेलं नाही हे सांगायला मी मुद्दाम आज तुझ्याकडे आलोय. हे सांगण्याचं माझं काम झालं, तेवढ्या करताच मी आलो होतो. आता मी निघतो. काका, हा तुमचा मग कधीपासून तुमची वाट बघतोय. आज मुहूर्त मिळालाय त्याला. मला म्हाताऱ्याला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागलीस तू. आता मला थांबावं लागणार. घ्या ना. वा, खूप छान बनवली आहेस कॉफी. थँक्यू. खूप बरं वाटलं. गेल्या आठवड्यात तुझ्या बापाकडे गेलो होतो. नेहमीप्रमाणेच आमचं भांडण झालं. आरतीकडे जा, आरतीला समजवा, तिच्या सह्या घ्या. बरोबर ना काका? माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे सह्या घ्यायला नाही ना आलात. करते तू मला हेच ओळखलंस? हे पहा, इतकी वर्ष मी तुमचा फॅमिली डॉक्टर आहे. तू अगदी चिमुरडी होतीस तेव्हापासून मला ओळखतेस आणि तुझ्या लेखी माझी हीच ओळख. नाही काका, मला तसं नव्हतं म्हणायचं. आय एम सॉरी. पण
पण काका मला ना खरंच काही कळेन असं झालंय. म्हणजे डॅडींना जळी स्थळी माझी सही दिसतीये फक्त. बरं, ते कंपनीचा मालक म्हणून माझ्यावर प्रेशर आणतायत. काका, त्यांनी डॅडी म्हणून माझ्याकडे सह्या मागितल्या ना, तर मी कुठल्याही कागदावर सह्या करेन ना. शाबास पुरी. अगदी याच मुद्द्यावरून आमचा वाद झाला. वाद कसला, भांडण झालं. मी त्याला म्हंटल, अरे तू तुझ्या मुलीकडे जा, तिची सही घे. नाही, ते माझ्याकडे डॅडी म्हणून कधीच येणार नाहीत. त्यांना मला हरवायचंय, माझा पराभव बघायचाय. एवढीशी अरू आपल्याला चॅलेंज करते म्हणजे काय? मी त्यांचा इगो दुखावलाय ना. मला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत ते. तुझा बाप आयुष्यात सुधारणार नाही. तर पैशाचा माया झालाय. पैशाने आपण काहीही विकत घेऊ शकतो अशी घमेंड निर्माण झाली आहे त्याच्यात. काका, आमचे डॅडी हे असेच आहेत का पहिल्यापासून? नाही, विश्व आधी नव्हता तसा. त्याच्याकडे जसा जसा पैसा यायला लागला ना, तसा हा माजोरडेपणा आला त्याच्यात. त्याचा दबलेला स्वभाव उसळी मारून वर आला. मग समोरच्याला चिरडण्याचा त्याला छंद लागला. अगदी रक्ताची नाती सुद्धा त्यांनी बिनदिक्कतपणे पायदळी तोडवली. त्याला बऱ्याच वेळा समजावलं, शिव्या खाल्ल्या त्याच्या, पण काही उपयोग नाही. पालत्या गाड्यावर पाणी. बरोबर, तू हा सेपरेट राहण्याचा डिसिजन घेतलास ना, तो अगदी करेक्ट होता. त्यावेळी मात्र त्याला मनापासून वाईट वाटलं. कारण तुझ्यावर त्याचा अजूनही जीव आहे. बघा, आम्ही इतके वर्ष आज मित्र आहोत. अगदी सख्खी मैत्री आहे आमची. त्यामुळे मला ठाऊक आहे त्याच्या आयुष्यातला तू एक अत्यंत नाजूक हळवा कोपरा आहे. हे बघा, पण ही गोष्ट आता तुला कळलीये हे त्याला अजिबात कळू देऊ नकोस. तुझं भांडण असंच चालू ठेव. चल, कॉफी पितो आणि मी पळतो. घे. नको, मला इच्छा नाही रे. विष आणून दे. ठीक आहे, ते तर मी तुला देणारच आहे. पण आधी हा चहा घे. मी स्वतःच्या हाताने तयार केलाय. घे ना. कसं आहे दिग्या, माणसाला इच्छा असो किंवा नसो, प्रत्येकाला जगावं लागतच. मी जगलोच आहे ना. खरं तर वखारी बरोबर मलाही भडायन द्यायचा विचार होता, पण तो फसला. वा, छान कट होता. रोज दुपारी मी मागच्या अंगाला झोपतो, ह्यावर कोणतरी पाळत ठेवून. अरे कोणीतरी कशाला, सरळ भाण्याचं नाव घे ना. अरे पुरावा नाही ना. शिवाय पोलीस लोक कंप्लेंट लिहून घ्यायला तयार नाहीत. वर तोंड करून म्हणतात कसे, तुमच्या सकट जर तुमच्या पुतण्याला वखार जाळायची होती तर तुमच्या शिवाय ती कशी काय जाळली? दिग्या, नेमक्या त्याच वेळी तू कुठे गेला होतास? बहिरामच्या घरी गेलो होतो. चिंबोरे आणल्या होत्या ना, जरा जास्तच जेवलो रे, आणि तिथेच लवणलो. दिग्या, चिंबोरांनी वाचवलं बघ तुला. मला एक सांग, हा भान्या तुला आला होता का भेटायला? अरे समोर तरी विधी,
पाय येताना सडकवतो बघ त्याला. दिग्या, हे त्याचं एकट्याचं डोकं नाहीये. मी तिला कॅश देणार आहे, तेही 10 लाख. त्याच्यापेक्षा जास्त मी तिला देणार नाही. 10 लाख कॅश समोर बघितली की ती हसत घेईल. विश्वास ठेवा माझ्यावर.